रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा नलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमाना ढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना करणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली नरी कवरदा हरि विठ्ठल श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम कळेल हे खून तरी दावी नारायण सत्य संतापाशी राहे हेरा भयाड आहे अणुची ऐसे असे भरले प्रकाशे इंद्रियाची धनी तेही जाती समजूनी
तर्क कुतर्क वाटा नागवन घटापटा तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन बरवे सत्य संतापाशी राहे एरा भय आड आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ब्रह्मज्ञान प्राप्तीची जी साधन आहे त्या साधनाचा ओहापोह करतायत. ब्रह्माकार वृत्ती बनण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणाचा असेल तर या इंद्रियाचा आहे. जोपर्यंत इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाहीत, इंद्रिय आपण म्हणलेलं ऐकत नाहीत, इंद्रियाचे मालक इंद्रियाचे धनी आपण जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणं ठीक आहे. अपेक्षा करण्याला काही अडचण नाही आहे, पण ब्रह्मज्ञान नाही संपादन होऊ शकत. गेले उतरणारे ते ब्रह्माकार वृत्ती बनावी लागते ब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरता. त्या ब्रह्माकार वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती. आत्मा ब्रह्म आहे अशा प्रकारच्या प्रमाणाने पुरस्कृत झालेली वृत्ती आत्माकार व्हावी लागते. तो आत्मा आत आहे, आत्मा आत आहे म्हणजे वृत्ती पूर्ण अंतर्मुख व्हावी लागते, पूर्णतः अंतर्मुख व्हावी लागते. आणि वृत्तीला अंतर्मुख होऊ न देणारे इंद्रिय आहेत. इंद्रियांना विषयाची सवय लागलेली आहे. स्वाभाविकपणे परांच खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात पराम पश्यती नांतरात्मन. नैसर्गिकपणे स्वाभाविकपणे इंद्रिय हे बाहेर धावतात. विषय बाहेर आहेत, त्यांना ज्या विषयाची सवय लागलेली आहे ते विषय बाहेर आहेत. आणि या शरीराच्या रचना सुद्धा रचना करणाऱ्याने अशा केलेल्या आहेत की ती इंद्रियाची तोंड तिकडेच वळवून ठेवलेली आहे. एकही इंद्रियाचं तोंड आत नाही. कानाचे भोंगे बाहेर, डोळ्याचे फोकस बाहेर, नाकाचे छिद्र बाहेर, त्वगेंद्रिय चमडी म्हणजे त्वगेंद्रिय नाही, चमडीवर त्वगेंद्रिय आहे ते पण बाहेरच. शब्द स्पर्श रूप रस जिभेचं सुद्धा शेंड्यावर बाहेर असे त्यांचे गोलक मुख बाहेर आहे. आणि मग तो नुसता विषय त्यांना समोर दिसला रे दिसला की ब्रेक फेल झालेली गाडी जशी उताराला धावते तशी इंद्रिय त्या विषयाकडे काय होतात, धावतात. ज्ञानोबरीने दृष्टांत दिलेला आहे. त्या घारी वगैरे अशा आकाशात फिरत असतात, दिसत नाही, पण खाली एखादं जनावर पडलेलं दिसलं रे दिसलं का ते अशा वरून खाली येतात. किंवा जसं उताराला पाणी धावतं, खलारा धावे पाणी, तशी ही इंद्रिय विषयाकडे अशी पळत नाही, मला झेप घेतात, धावतात. आणि मग ते एकटे नाही जात, कारण एकटे जाऊन त्यांना काही उपयोग होत नाही. ते कोणाला बरोबर घेऊन जातात, वृत्तीला बरोबर घेऊन जातात. नुसती इंद्रिय गेली असती, वृत्ती रिकामी ठेवली असती तर मग काही अडचण नव्हती.
ही इंद्रिय विषयाकडे जात असताना मनाला बरोबर घेऊन जातात, वृत्तीला बरोबर घेऊन जातात. आणि तीच वृत्ती ब्रह्माकार बनायची असते. असं नाही की निषिद्ध विषय वृत्ती मनाला बरोबर घेऊन जातात. विहित विषय सुद्धा, विषयात निषिद्ध विहित हा भेदच नाही अध्यात्मामध्ये. निषिद्ध जेवढे घातक आहेत ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं, तेवढेच विहित विषय सुद्धा घातक आहेत. वृत्तीला अंतर्मुखच नाही होऊ देत ते. तर या इंद्रियाची तृप्ती कधी होत नाही. पोटाची तरी तृप्ती होते. पोटाचं भांड आहे ते भरलं की ते बस म्हणतं. मग इंद्रियाचं पोट कधी भरतच नाही. उलट इंद्रियांनी विषयाचं सेवन केल्यानंतर इंद्रियाच्या ठिकाणी विषयक जी आग आहे ती आग वाढते. आणि त्याच्यामुळे जसे मिळायला लागेल तसे ते बाहेर धावतात. जसं जास्त मिळायला लागलं की जास्त धावत राहतात. वृत्तीला सतत जागा झाला की बहिर्मुख करतात. जागृत अवस्थेमध्ये वृत्तीला ही इंद्रिय अंतर्मुख होऊच देत नाहीत. वृत्तीलाही तीच सवय लागून गेली. त्याच्यामुळं सतत बाहेर, सतत बाहेर, सतत बाहेर, सतत बाहेर. आणि ब्रह्मज्ञानाकरता वृत्ती अंतर्मुख व्हावी लागते. परमार्थ जो कठीण झाला, अवघड झाला, तो याच्यामुळे झालेला आहे. बर हे इंद्रिय अशक्त आहेत, गरीब आहेत. आपण म्हणलं की जाऊ द्या बा, नाही जायचं तर विषयाकडे नाही जायचं म्हणून परत येतील. इतके साधे सुधे नाही आहे महाराज. व्यासादिकांना म्हणावं लागलं, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वांसमपि कर्षति. इंद्रिय ग्राम हा बलवान, हा इंद्रियाचा समुदाय अत्यंत बलवान आहे. बलवान चांगल्या चांगल्याला ओढत घेऊन जातात. वा चांगल्या चांगल्याला, सर्वसामान्याला नेतील याच्यात आश्चर्य नाही. चांगल्या चांगल्या परंपरेनं कथा सांग. कामदेव हातामध्ये 4 पास घेऊन निघाले होते. हा काम इंद्रिय आणि वृत्तीच्याच साह्याने आपला बडीजावपणा गाजवतो ना. इंद्रियाच्या ठिकाणी असणारी विषयाविषयकची इच्छा, त्यालाच काय म्हणतात? काम म्हणतात. विश्वामित्राची मध्ये भेट झाली. विश्वामित्र ऋषी भयान तपश्चर्या केली. 60,000 वर्ष. काय कसे काय आकडे, कसे तपश्चर्या होतात काय माहिती. तपास तेज असं फैलावलंय. राम राम श्याम श्याम झाला. हातामध्ये ते पाश घेऊन चालल्यानंतर मग याने विचारलं की काय काम महाराज, कोणाकरता हा सगळा फौजफाटा घेऊन चाललेले? कामाने सांगितलं सगळे काही मला जुमानायलाच तयार नाही. तिरस्कार करतायत माझा. वास्तविक चुचकारल्यानंतर माझ्याकडे धावत यायला पाहिजे, पण ते मला काही मानित नाहीत. बंड पुकारले माझ्या विरोधात त्यांनी. त्यांना आवळण्याकरता हे पास घेऊन चाललोय मी. आता विश्वामित्र तपश्चर्या करत होते त्यावेळेस. बरेच वर्ष तपश्चर्या झालेली होती. गप्प बसावं ते विश्वामित्राने सांगितलं, मग आमच्याकरता असेल एखादा याच्यातला. कोण आहे विश्वामित्र महाराज? ज्याने राज्याचा त्याग करून 50-50, 60-60 हजार वर्ष तपश्चर्यात घालवले. ते
भजेला हॉटेलातून भजे खाऊन फेटा बांधून कीर्तनाला उभा राहणारा नाहीये देव. ऋषीची कीर्तनकार बरोबरी कशी करू शकतील? विषयाचे लंपडे. कीर्तनात काय बोलतो त्याला काही महत्व नाहीये. कुठे ऋषी आहे महाराज? काय त्यांचं जीवन आहे, काय त्यांचा त्याग आहे? जरी काही त्यांच्या जीवनामध्ये चुका घडलेल्या असल्या तरी त्यांचं बाकीचं जीवन कसं आहे? विश्वामित्र ऋषी आहेत. तपश्चर्याच्या सामर्थ्यानं प्रति सृष्टी निर्माण जे करू शकतात, सामान्य विश्वामित्र ऋषी. महाराज देव सुद्धा थरथरतो त्यांच्या पुढे, ईश्वर सुद्धा. असं तेज असतच ऋषींचं. ते ऋषी म्हणतात की आमच्याकरता एखादा असेल. महाराज कुत्सित हास्य केलेलं आहे त्या कामाने. त्याने सांगितलं महाराज तुमच्याकरता पाशाची काय गरज आहे? काम विश्वामित्राला म्हणतोय तू माझ्याकरता पाशाची काय गरज आहे? बिना हटाळीची आहे तुम्ही. विश्वामित्राची ही अवस्था आहे तर आपली काय अवस्था असेल? जे झाडाची पानं खातात, जे नुसतेच पाणी पितात, जे कंदमुळं खातात, बरंच त्यांना हे त्रास देतात. गावरान तुप हे खाणाऱ्याला काय हे करते, काय जो म्हणणार आहे. अत्यंत बलवान आहेत, इंद्रिय बलवान आहे. बलवान इंद्रिय ग्रामो. आणि मग ज्याला कळतच नाही त्याला तर हे कळतच नाही. त्याला त्याच्यातच पुरुषार्थ वाटतो. पट्ट्याने हे केलं काय, पट्ट्याने कायचं केलं, तुला मातीत घातलंय. पण ज्यांना कळतं, हे इंद्रिय आपला घात करू लागलेले हे ज्यांना समजतंय, आपले शत्रू काम क्रोध या इंद्रियाच्या माध्यमातून आपल्यावर सतत हल्ले करतायत, हे ज्याला समजतंय, मला समजत असताना सुद्धा ओढतात. ताकद जास्त झाल्यावर काय करणार आहे? समजून तरी काय करणार आहे? विध्वंसमपि कर्षती, खेचतात ते. आणि म्हणून ज्ञान हे आपलं स्वरूप असताना, ज्ञान जवळचं असताना सुद्धा परैसेने झाले. एरवी ज्ञान हे आपले परी परैसेने झाले, जे आवडोने घेतले भवस्वर्ग अधिक. इंद्रियांचा निग्रह हाच परमार्थातला खऱ्या प्रकारचा घाट आहे, डोंगर आहे. हा घाट पार केल्याशिवाय मोक्ष रूपी साध्य, परमात्म दर्शन रूपी साध्य कोणीच नाही पार करू शकत, तिथपर्यंत ते सर करू शकत. त्याला इंद्रियाच्या निग्रहाचा घाट काय करावा लागतो? पार करावाच लागतो. भक्तीमध्ये ही इंद्रिय निग्रह कोण मूर्खाने सांगितलं काय माहिती की भक्ती करण्याकरता वैराग्य नाही लागत? महाराज ज्ञानाला लागणाऱ्या वैराग्यापेक्षाही श्रेष्ठ वैराग्य भक्तीला लागतं. ज्या वृत्तीमध्ये विषयाविषयीची आवड आहे त्या वृत्तीमध्ये देवाविषयीची आवड निर्माणच कशी होऊ शकेल? जी वृत्ती विषयाच्या आवडीनं विटाळलेली आहे, विषयासक्तीनं मलिन झालेली आहे, घाण झालेली आहे, अशा वृत्तीमध्ये भगवद्विषयक आवड नाटकं करणं वेगळं, आवडीची प्रेमाची नाटकं करणं वेगळं, फुसफुस करणं वेगळं, डोळ्याला पाणी आणणं वेगळं. आणि गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम अनुभवरूपम, अशा प्रकारचं जे प्रेम आहे ते प्रेम प्रगट होणं वेगळं. ज्ञानाही पेक्षा दुर्लभ आहे प्रेम. विनय तुकाराम महाराज याच्याकरता देवाच्या दरवाजामध्ये ज्यांना सत्याग्रह करावा लागला, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी,
नामदेव रायांना म्हणावं लागलं, सगळ्या संतांना म्हणावं लागलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. इतकं सहजासहज आहे. भगवंताच्या दरबारात पोहोचण्याकरता इंद्रियाचा निग्रह अपरिहार्य आहे. हा इतका आहे की अंतःकरणात भगवत विषय प्रेम निर्माण झाल्यानंतर इंद्रिय विषयाकडे जातच नाहीत. म्हणजे तो निग्रह काय होतो, आपोआपच होऊन जातो. पण निग्रह लागतोच. वृत्तीला जोपर्यंत ही इंद्रिय विषयाकडेच घेऊन धावत आहेत तोपर्यंत वृत्ती अंतर्मुख होतच नाही. आणि अंतर्मुखच होत नाही तर आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान, पुस्तकं शिकणं, ग्रंथ कळणं, ग्रंथ सांगणं वेगळं आणि वृत्तीचा प्रत्यक्ष तशा प्रकारचा आकार होणं वेगळं. शब्दावरून कल्पना करता येते, फक्त कल्पना वेगळी असते आणि साक्षात संबंध अशा प्रकारचा वेगळा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्यांनी वृत्तीला बहिर्मुख करणारी इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेली आहेत, इंद्रियाचे जे मालक झालेले मालक, त्यांनी सांगितलं, आज्ञा दिली तर इंद्रिय गोलकाला सोडून बाहेर जात आहे, अन्यथा तिथंच गपचीप बसावं लागतंय त्याला. ज्ञानोबारायांनी 3ऱ्या अध्यायामध्ये फारच सुंदर वर्णन केलेलं आहे याविषयी. समचोराचा सांगत म्हटलेलं आहे. इंद्रियांचं संबंध करणं, इंद्रियाचे लाड करणं, वा इंद्रिय म्हणतील त्या विषयाकडे त्यांना घेऊन जाणं म्हणजे संचोराचा, परितो संचोराचा सांगात. जैसा नावेक स्वस्त, जवनगराचा प्रांत सांडीजेना. इंद्रियाची अर्था सारिका विषय पोखिता, संतोष किर चित्ता अपजेन. पण तो संतोष हा घातक आहे. सांवचोर असे गोड बोलतात महाराज. एकटा माणूस दिसला, त्याच्याजवळ गबाळ फिबाळ दिसलं, बरोबर ओळखू आहे त्यांना. स्टँडवरच जवळ येऊन बसल, याच्याकडचाच पेपर वाचेल, चौकशीच करेल, चालता का चहा प्यायला, स्वतःच्या पैशाने याला चहा पाहिजेल आणि असा आपलासा करून घे. पूर्ण विश्वास याच्यावर टाकेल, तोपर्यंत गोड बोललं नाही, सगळंच्या सगळं गबाळ उपटून घेऊन जात. तशी ही इंद्रिय आहेत. परितो संचोराचा सांगात, जैसा नावेक स्वस्त, जवनगराचा प्रांत सांडे. म्हणून जाणते नि पुरुखे, इंद्रिय लाळावे ना कौतुके. कौतुकानं सुद्धा अशा प्रकारचा यांचा लाड करा. ज्ञानोबाराय म्हणतात आपला लाड करण्याचा प्रश्नच येत नाही, मुस्कळात देते आपल्या इंद्रियांचा. झालं याचा लाडान भेट झालं. हा, प्राप्तीने पुरुषे, इंद्रिय लाळीली जरी कौतुके. हो, म्हणजे प्राप्त प्राप्त जवळजवळ पोहोचलेला. आलो आता काय, आपण तिथं आलो, पोहोचलो. अजून पोहोचला नाही पण दिसायला लागलं ते. इतक्या जवळ आलेला माणूस सुद्धा. पण मग आता काय अडचण नाही, जाऊ द्या मग, आता होऊन जाऊ द्या. एकादशी संपत आले, मग उगाच 2-4 भजे टाकले म्हणजे एकादशी थोडीच राहते. मग इंद्रिया बलवान आहेत, माणसाला ओढत विषयाकडे घेऊन जातात वृत्तीला. तर परमार्थामध्ये तिथं झुंजावंच लागतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, झुंजावंच लागतं इंद्रियाबरोबर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी,
जे मनाते सदा मुठी धरून या हाती तीही किजती कासाविसी या इंद्रियाची प्रौढी ऐसी. महाराज ते सुद्धा कासावीस केले जातात या इंद्रियाकडून. कोण? मनाते सदा मुठी धरून या हाती. ज्याचं मन ओढाळय त्याचं काय होत असेल? ज्याने कधी अभ्यासाच्या रस्त्याला पायच टाकलेला नाही त्याचा प्रश्नच येत नाही म्हणा. तो अपेक्षा बी करीत नाही, त्याने अपेक्षा करू बी नाही. तेव्हा इंद्रियांना विषयापासून आवरणं हे सगळ्यात जड जात. विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय. जसं काय प्रलय व्हायला लागलाय अशी आत खडबड होते महाराज. पण मग परमार्थ करणारे जे वीर असतात याच्याकरता तर वीर लागतो मनुष्य. भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माता म्हणजे शेजाऱ्याच्या डोक्यात काठी हाणून हे प्रमाण आहे काय? शेजारी नाठाळ नाहीये, तुझी इंद्रिय नाठाळ आहेत. शेजारी नाठाळ नाहीये, तुझा अहंकार नाठाळ आहे. शेजारी नाठाळ नाहीये, तुझ्यात आत बसलेले काम क्रोध द्वेष मत्सर हे नाठाळ आहेत. याच्या आम्ही डोक्यावर काटे देऊ. बाहेरचे माणसं नाठाळ असते होय. वैष्णवांना झंजार म्हटलेलं आहे, वैष्णवांना वीर म्हटलेलं आहे, वैष्णवांना शूर म्हटलेलं आहे. ते असे दुसऱ्याला हानते म्हणून नाही, जे कोणालाच आवरत नाही त्याच्यावर स्वार होतात म्हणून. सर्वसामान्य बरोबर कुस्ती जिंकणं त्याला हरवणं याच्यात काय विशेष असतो? विशेष त्याच्यामध्ये असतो की जो सर्वाला हरवतो त्याला जो हरवतो. इंद्रियांना जिंकतो तो खरा शूर आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मन गुंतलेलो लया जाय धावोने आता ढाया मागे परतवितो बळी. शूर एक भूमंडळी तो शूर आहे, तो झंजार आहे, तो वीर आहे, तो धीर आहे की इंद्रियावर विकारावर मनावर नियंत्रण मिळवतो. त्यांना ताब्यात अशा प्रकारचं. आणि या रस्त्याने पाऊल वाटचाल करणारला हे कळतं. हे स्वसंवेद्य आहे. ज्याची त्याला कळतं किती पाण्यात आहे आपण ते. किमान गाथा ज्ञानेश्वरीचा संबंध ज्याला आलेला आहे त्याला तर नक्कीच कळतंय की माळ किती विट्टपोरी घातली असली तरी खरं कुठे आहे आपण. आपल्याला समजत नाही. असं कसं काय कळतंय? ते कळत नाही का? कळतंय कोणती इंद्रिय आपल्याला ओढतायत, कुठं मन आपलं ऐकत नाही, किती एकाग्र मन होत आहे आपलं कळतंय. अर्थात इथं खरी घासाघीस होते. मला सांगायचं ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचण्याकरता इंद्रियांना अधीन करावंच लागतं. इंद्रियांना मग त्याच्याच करता मग हे सगळे बाकीचे अट्टाहास आहे. कुठे आहारापासून विहारापासून विचारापासून अपेक्षेपासून चौकडून अशा प्रकारचं रान आवळीत आणावं लागतं. समजुतीपासून वैचारिक बैठक त्याची काय आहे. तर तुकोबाराय म्हणतात की इंद्रिय ज्याने ताब्यात घेतलेले आहेत, इंद्रियाचे जे मालक झालेले आहेत, इंद्रियाचे जे धनी झालेले आहेत त्यांना हे समजून जाईल. इंद्रियाचे धनी ते हे जाती समजवणे. काय समजवणे जाती? ब्रह्म समजवणे जाते. ब्रह्माचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर हे तीन अशा प्रकारची माध्यम आहेत. एक तर भगवत कृपा संपादन करावी,
वा संतांची सेवा करून संतांची कृपा संपादन करावी, वा सगळी इंद्रिय ताब्यात घेऊन अंतर्मुख अशा प्रकारचे करावे. गैरसमज नाही केला तर याविषयी एक सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आहे. गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये त्यांच्याविषयी असं चरित्र सांगितलं जातं. ज्यावेळेला जन्म झाला त्यांची कुंडली तयार केली, त्याच वेळेला ते ज्योतिषाने सांगितलं की महाराज एकतर हा मोठा अशा प्रकारचा साधू होईल, ज्ञान संपन्न होईल, तसं नाही झालं तर मग चांगला काय होईल, राजा बनेल. त्याचा बाप राजा होता. राजाला पोरगा साधू झालेला थोडाच चालतो. बरं साधूला पोरं साधू नाही व्हावं वाटत, दुसऱ्याला काय व्हावं वाटतील. साधूची पोरं इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, कारण त्यांनी याच्यातलं ओळखलेलं असतं, याच्यात काही नाही, पोरं तरी नीट चांगल्या मार्गाला लागावे म्हणून. लोकांचे पोरं संस्थेत ठेवायचे असतात, स्वतःचे नाही. राजा होता तो. मग तो साधू होणार नाही, त्याला वैराग्य निर्माण होणार नाही, असा प्रयत्न त्याने पहिल्यापासून केला. माणसाला वैराग्य कधी निर्माण होतं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरा जास्त लवकर वैराग्य होतं. लयच घरचे दररोजच पाया पडत असल्यावर कायला त्याला चातुर्मासात राहावं वाटत. एखादं पोरग जरा माघारी बोललं, काही झालं, मग त्याला वाटतं काय जावं काही की चातुर्मासला. थोडी प्रतिकूल परिस्थिती हादरायलाच पाहिजे जरा, मग थोडं परमार्थाकडे माणसं वळते. नाहीतरी तुम्ही पहा, भूकंपापासून महाराष्ट्रात सप्ते जास्त वाढले. तुम्ही जरा अभ्यास करा. किल्लारीच्या भूकंपाचे उपकार आहे महाराज लोकांवर जास्त, कीर्तनाचा धंदेवा. स्त्री गुणवंत तिपे गुणते, अशा या लागे कर्कशा करणी ठेवी. तो गोवाऱ्या म्हणतात देवा आम्हाला भिकारी बनव, भिकारी. बाहेरच्याने नाही पण घरच्याने सुद्धा विचारायला नाही पाहिजे. त्याला मंदिराशिवाय दुसरं ठिकाणच नाही राहत. तडाखा एखादा चांगला बसला म्हणजे माणूस थोडासा रस्त्यावर येतो. लय अनुकूल मनासारखं घडायला लागलं, मनासारखं, मग काय त्याला वारी तीन देव काय करायचे. हे लोक मूर्ख, यांना करता येत नाही काही. कसं मिळवावं याची अक्कल लागते. कोणाला कसं गांडवावं, कोणाला कसं खी करावं, कोणाचं कशी हवा भरावी, कोणाला कसं काय करावं याची अक्कल लागते. अक्कल यांना करता येत नाही, अमक करते तमक करते. असा एखादा होपाडा बसला ना, फार उलथा पालथा झाला का, मग तो काय खरं नाही. मग देवाची दारी भाक्षिणवरी ते नेमकी साधे. तसा न बसता मग सगळ्यांनी यावं बा, कोणाला तसा टोला बसू नये. पण बसल्यावर मात्र नक्कीच थोडीशी अंतर्मुख वृत्ती होते, इकडं वळले जातात. परीक्षित तरी काय सजीगर सोडलं काय त्यानं, शाप दिला का कळालं, मग घरात नाही गेला, मग गंगा आठवली त्याला, मग सगळे ऋषी म्हणून मग कल्याण कशाने होतं, मग अमक कशाने होतं, तमक कशाने होतं. अगोदर काय बिघडलं असतं, काय केलं असतं तर. जे राज्यवैभव भोगिती हा तेच त्याशी कदा नव्हे बा विरक्ती. हा भरताचं वर्णन करणारे. असो तेव्हा इंद्रियाचे धनी ते हे जाती समजोनी. इंद्रियावर विजय ज्याने मिळवलेला, इंद्रियावर विजय मिळवावाच लागतो. एक तर भगवंताची कृपा असावी, संतांची कृपा असावी,
अन्यथा हा तर मी गौतम यांचं चरित्र सांगत होतो नाही का, गौतमाचं. त्या राजाने असे प्रतिकूल प्रसंगच त्याच्यापर्यंत येऊ दिला नाही महाराज. मोठाही झाला तो, लहानपणीच लग्नही केलं, सुंदर अशा प्रकारची मुलगी त्याला पत्नी म्हणून मिळालेली आहे, मुलं पण झाली, सगळं तरुण स्त्रिया, सगळे श्रृंगार, सगळं सुंदर. जाणून बुजूनच तो त्याला विरक्त होऊ नये म्हणून करत होता. पण मग मोठा झाला मला शेवट पूर्वाभ्यास ते नाही ह्रियते हे शोपी सा. मनुष्याने पूर्वी साधना केलेली असेल तर ती साधना याला ओढते, त्या संसारातून ती साधना याला बाहेर खेचते. मोठा झाला तो, बाप झाला. त्याला वाटलं की मी उद्या राजा होणार आहे, राजाचा मुलगा आहे मी. ज्या राज्याचा मी राजा होणार आहे ते राज्यही मला माहिती नाही अजून केवढं आहे, कसं आहे, काय आहे. मला राजधानीमध्ये फिरायचे. त्यांनी बापाकडे निरोप पाठवला की बाबा ज्या राजधानीचा मी राजा होणार आहे ती राजधानी मला पाहण्याची इच्छा आहे. अच्छा नाही, मनाच्या विरुद्ध नाही होऊ द्यायचं, नाही म्हणायचं नाही. पण मग राजाने व्यवस्था अशी केली, ठराविक रस्ता आखला, या रस्त्याने त्याला घेऊन जायचो. आणि त्या रस्त्यावर म्हाताऱ्यानं कोणी यायचं नाही म्हणून सोबत ताकीद. बिमार कोणी आणायचं नाही, म्हातारा कोणी आणायचं नाही. सगळे असे विलासी भोग त्याने त्या रस्त्यावर मांडून ठेवले. रथ निघाला, प्रधान बरोबर दिला. पण तिथं जिथं रस्ता फुटायचा ते कमाने फिमाने त्याला ते नाही आवडलं. त्यांनी सांगितलं हा रस्ता आपल्या राजधानीचा आहे, तर इकडून घे. महाराजांनी इकडून सांगितलं मी सांगतो तुला इकडून घे. मग तिथं कुठं राजा होता, राजाचा मुलगा शेवट राजाच आहे, त्याचं त्याला ऐकावंच लागलं. मग हे सगळे इकडचे तिकडे गेलेले. इकडचे तिकडे गेले. म्हातारा माणूस पाहिला, पार खाली वाकलेला, हातात काठी घेतलेली, असं काडीसारखं शरीर झालेलं आहे. त्याने प्रधानाला विचारलं हा असा वाकला का बरं? बघितलंच नाही त्याने म्हातारा आतापर्यंत कधी. हा वाकला का आणि असे आहेत की वाळले का त्याचे हातपाय? प्रधानाने सांगितलं मला शरीराचं शेवट असंच होत असतं. म्हणजे प्रत्येक शरीराचं? हा, माझ्या सुद्धा शरीराचं? म्हटलं हो, त्याला तुम्ही काय नियम अपवाद थोडे राहणार आहे तुमच्या पण शरीराचं. महाराज एकदम त्याच्या अंतःकरणावर आघात झाला. पुढे थोडेसे गेले तर टीबी झालेलं ते पाहिलं. म्हणे हे तर तरुण आहे, याला असं का झालं? आणि त्यांना रोग झालेला आहे. का झाला रोग? माहितीच नाही शरीराला रोग होतो, पण रोग का झाला? ते म्हणे शरीर रोगाचं भांडार आहे, शरीराला रोग होतच असतात. दुसरा दणका बसला. थोडेसे पुढे गेले, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. तो म्हणे याला का बरं चालवलंय असं? त्यांनी सांगितलं महाराज ते मेला. मेला? मेला म्हणजे काय? म्हणले ते शरीराचा त्याचा संबंध सुटला, शरीराला सोडलं. शरीराला सोडलं? का बरं सोडलं? त्यांनी सांगितलं की शरीराला एक ना एक दिवस सोडावंच लागतं प्रत्येकाला, म्हणजे पुन्हा तो नाही येत. आणि मग एकदम त्याला काय झालं? वैराग्य निर्माण झालं. महाराज या मृत्यूवर विजय नाही कोणी मिळवू शकत? मिळवू शकतो. कोण मिळवू शकतो? ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे. मला ज्ञानाच्या प्राप्ती करता तो निघालेला आहे घरदार सोडून. ना त्याने भगवंताची भक्ती केली, ना कुठल्या सद्गुरूचा आश्रय केला. पण मग एका जंगलात जाऊन एका झाडाखाली बसलेले सगळी इंद्रिय विषयापासून आवरून घेतली आणि स्वतःच अंतर्मुख होऊन चिंतन करू लागला. नंतर त्यांच्या शिष्याने काय शास्त्र काढलं असेल त्याला त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, पण इंद्रिय आवरल्यामुळं, इंद्रियाचा तो मालक झाल्यामुळं, इंद्रिय त्याच्या अधीन झाल्यामुळं आणि वृत्ती अंतर्मुख केल्यामुळं एक दिवस आत्मसाक्षात्कारापर्यंत तो पोहोचलेला आहे. ज्ञान झालं त्याला.
परिपूर्ण जीवन झालं. इंद्रियाचे धनी ते हे जाती समजोनी. आपले याच्यातल्या लोकांना नाही आवडणार कदाचित हे, पण शेवट हे सगळ्याच शास्त्राचे जे आचार्य आहेत, दर्शनकार आहेत, यांना अपूर्ण मानता कसं? तरी ते शास्त्र त्यांनी प्रसृत केलं असेल तरी स्वतःच्या अनुभवानं हे पुढे गेलेले आहे मोठ्या अशा प्रकारचे. कपिल द्वैती मानणार तुम्ही, मुक्त नाही झाले मानणार, गौतम बद्ध आहे असं मानणार. हे सगळेच आचार्य मोठे आहेत. विचाराच्या पायऱ्या रचण्याकरता त्यांनी जरी तशा प्रकारचे ग्रंथ केले तरी स्वतः त्याच्या पलीकडे गेलेले निश्चितपणे असणार. तेव्हा इंद्रियाचे धनी ते हे जाती समजोनी. तर्क कुतर्क वाटा. सगळ्यात मोठा ब्रह्मज्ञानातला प्रतिबंध, अडथळा तर्क. आणि तर्काच्या पुढचा कुतर्क. तर्क कशाला म्हणतात? व्याप्यारोपेण व्यापकारोपकस्तर्क. व्याप्याच्या आरोपावरून व्यापकाचा आरोप करणं याला काय म्हटलं जातं? तर्क म्हटलं जातं. तर्क. धूर पाहिला आणि धुरावरून दुसऱ्याने अग्नीचं काय केलं? अनुमान केलं. अरे अग्नी लागतो ना तुला? तो म्हणे हा समोर दिसतोय डोंगरावर, जाय घेऊन ये. ते म्हणे बाबा तुमची कमाल आहे. अहो इथं खाली नाही आणि तिथं डोंगरावर कशाला अग्नी राहील? मला नाही वाटत तिथं अग्नी आहे. अरे बाबा आहे अग्नी तिथं, पायवर तर देव दिसतो का नाही? मग जर धूर तिथं आहे तर अग्नी नक्की आहे. तो म्हणे पण मला नाही वाटत तिथं अग्नी आहे, असं मानी नाही गेला तो. तर मग हा तर्क करतो की जर अग्नी नसता तर मग धूर दिसला नसता. यदि वन्नीर न स्यात् तरी धूमोपी न स्यात्. जर अग्नी नसेल तर धुरही नसता. म्हणजे अग्नी आहे, धूर आहे, अशा अग्नीच्या धुराच्या अस्तित्व स्थळामध्ये, विद्यमानत्वामध्ये तो नाही अशा प्रकारची कल्पना करणं याला काय म्हणतात? तर्क म्हणतात. तर्क. व्याप्याच्या आरोपावरून व्यापकाचा आरोप करणं याला तर्क म्हणतात. तर्क. शास्त्रकारांनी तरी तर्काला मान्यता दिलेली आहे. महाराज भक्ती प्रधान ज्याचं जीवन आहे त्याच्या जीवनामध्ये तर्काला सुद्धा काय नाही? मान्यता नाही. तर्काने संशय निवृत्ती होते. पण मग तर्क साधक असावा. ब्रह्मज्ञानाला साधक पोषक अशा प्रकारचा तर्क असावा. बाधक तर्क काय कामाचा आहे? आणि कुतर्क तर त्याच्या पुढचा असतो. कुतर्काची व्याख्याच कोणी केलेली नाही. त्याला अशी ठराविक चाकोरीच नसते, तो कुणकडे उधळतो. कुतर्क. तर्क्यताम मा कुतर्क्यताम. कुतर्काला तर शास्त्रकारांनी, दर्शनकारांनी सुद्धा मान्यता दिलेली नाही. खाओ तुम्ही वारकरी एकादशीचा उपवास करता? हा बुवा करतो आम्ही. का करता? आता साधू संतांनी सांगितलंय म्हणून करतो. व्रत करा, एकादशी, सोमवार सांगितलं तुकोबारायांनी म्हणून आम्ही करतो. मग काहीच खात नाही का एकादशीला? खाऊ नाही काही, पण आता आमचं नाही राहणं होत, खातो बा आम्ही. मग काय खाता? रताळ खातो, कंदमुळं खातो, पवित्र अशा प्रकारचा हलका खातो. रताळ खाता तुम्ही? हा कंद आहे. कशाला म्हणतात कंद? जमिनीत जे पोस होत ते. मग कांदे खायला काय हरकत आहे? तुम्हाला जर रताळ चालतात तर कांदे लसण का नाही चालत एकादशीला? ते कुठं जन्मले? जमिनीत. कंद कंदात नाही बसत का? ते कंदाचं सगळं लक्षण बसतं ना त्याच्यावर. मग काय हरकत आहे? मग आता काय उत्तर देणार तुम्ही? याला काय म्हणतात? कुतर्क. कुतर्क.
आपला बाप मेल्यावर इथं दुसरा माणूस जीव घातला तो त्याला तिथं पोहोचतो. मग काय पाईपलाईन केलेली आहे का याच्या पोटातून त्याच्या पोटात? कितीची मोटर बसवलेली आहे, कारण स्वर्ग तर वर आहे म्हणते. मग इथून इतक्या वर पाणी चढण्याकरता किती हाऊस, एम्प्रेअर किती राहतं त्या मोटरीचं. जर स्वर्गातला माणूस तृप्त होतो इथं जीव घातल्यावर, तर मग मुंबईला गेलेल्याच्या नावानं इथं जीव घातलं तर तो काय नाही होत. मग याला काय म्हणतात? कुतर्क. कुतर्क महाराज, कुतर्काला उत्तरच नसतं. काय उत्तर देणार तुम्ही याची, आणि कुठपर्यंत उत्तर देणार? त्याचं उत्तर एवढंच आहे की त्याचा त्याग करणं. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय त्याने त्याच्या तोंडाला तोंड लावण्यापेक्षा त्याचं तोंड काळं करणं, तिथून बाजूला होणं, त्याची संगती सोडणं हे सगळ्यात चांगलं. कारण त्याच्याशी कुतर्क करत बसलो आपण, आपलं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याबरोबर तो जितका खाली जातो आपल्यालाही खाली जावं लागतं. मग त्याच्यामुळं आपली वृत्ती काय होते? विक्षिप्त होते. कुतर्क नकोय. या तर्काच्या आणि कुतर्काच्या वाट्याला जर आपण गेलो तर मग पदरात काय? पतन. नागवन. नागवन म्हणजे पतन, तोटा. धंदा करायला गेला आणि मुदल गमावून आला, त्याला नागवला म्हणतात. काही मिळालं नाही त्याला, होतं ते सगळं गेलं, कपडे सुद्धा गेले. तशा तर्क कुतर्काच्या वाटा या काय आहेत? नागवण आहे. आणि घटापटाच्या वाटा त्याही पण नागवणच आहे. वृत्ती ब्रह्माकार करायची सोडून दिली. एक काय झालं नाही, न्यायशास्त्रामध्ये त्याने सांगितलं की आत्मज्ञानानेच त्यांच्यामध्ये काय मिळतो? मोक्ष मिळतो. 21 दुःखाच्या नाशाला मोक्ष म्हणतात. तर इतर पदार्थाहून आत्मा वेगळा आहे अशा प्रकारच्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. इतर पदार्थाहून आत्मा काय वेगळा आहे. पण इतर पदार्थाहून आत्मा वेगळा आहे करण्याकरता इतर पदार्थ कळायला पाहिजे. त्याचं नाव, त्याचं लक्षण, त्याचं परीक्षण. नाव घेणं याला काय म्हणतात? उद्देश, लक्षण आणि परीक्षा. उद्देश म्हणतात. मग इतर कोण कोण आहे? इतर पदार्थाची नावं सांगितली. मग त्याची लक्षणं बांधायला सुरुवात केली. मग ते लक्षणाचं परीक्षण करताना अतिव्याप्ती नाही आली पाहिजे, अव्याप्ती नाही आली पाहिजे, असंभव नाही झाला पाहिजे. अतिव्याप्ती येत असेल तर त्याचं लक्षण बदललं गेलं पाहिजे. आणि ते इतकं वाढलं ते इतर पदार्थात जे घुसले, इतर पदार्थाहून भिन्न आत्मा हे कळल्यानंतर मोक्ष. पण इतर पदार्थच एवढे जगामध्ये आहे की ते अजून बाहेर नाही पडलेले इतर पदार्थातून. आत्माकार वृत्ती बनवायची ती झाली बाजूला, इतर पदार्थाकार वृत्ती झाली इतर पदार्थ जाणून घेण्याकरता. घटनपट घटनपट घटनपट. तो कारण महाराजाला जरा घटपट नाही आवडत. तो काय म्हणे, तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुष्या. आमच्या रस्त्याला नका येऊ, तुम्ही आपलं घटपट करीत जा, आम्ही इकडे इटल इटल करीत जातो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की त्याच्यात वाहवला गेला नाही पाहिजे. शास्त्र भगवंताचं स्वरूप सामान्य रूपाने कळून घेऊन साधना करून तिथपर्यंत पोहोचण्याकरता पोषक म्हणून आहे, दुसऱ्याचे खंडन करण्याकरता नाही. या सगळ्या वाटा स्वतःची नागवण करणारे आहेत. वेदांत शास्त्रामध्येच म्हटलेले अनेक असे श्लोक आहेत
की हे सामान्य रूपाने परमार्थाचं स्वरूप समजेपर्यंत या ग्रंथाचा आश्रय करावा आणि नंतर त्या ग्रंथाचा काय करावा, त्याग करावा. त्याग पलालमेव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषेत. काही माणसं एवढी हुशार आहे, त्यांनी विचार केला की पुन्हा सोडायच्या ऐवजी धरायचेच कशाला, मग सोडायचेच ना पुन्हा, मग त्याच्यापेक्षा नाही धरणंच चांगलं आहे. पण मग धान्य घेऊन भूस सोडायचं म्हणतात ते. कणीसच नाही गेलं तर धान्य तुझ्या बापाला मिळेल का? मग धान्य मिळणार नाही. भूस आहे म्हणून धान्य नाही सोडायचं, धान्य घेऊन भूस सोडायचा हा त्याचा अर्थ आहे. तर तर्क कुतर्क वाटा नागवण घटापटा. म्हणून तर्क कुतर्क घटपट करत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये असणार ब्रह्मतत्व दाखवणार जे अंजन आहे ते त्याच्यातलं अंजन आपल्या बुद्धीच्या डोळ्याला घालावं. तो काय म्हणेल, यावे डोळा अंजन बरवे, बरवे अंजन डोळा ल्यावे. चांगलं अंजन डोळ्यात घालावं. अंजनाला बरोबर विशेषण दिलेलं आहे. अंजन कशाला म्हणतात? जे डोळ्याची ताकद वाढवतं त्याला काय म्हणतात? अंजन. आता अंजन नाही राहिले, चष्मे तेच काम करत. चष्मा हे काय आहे? अंजनच आहे. काही लांबचं दाखवतं, काही चष्मे काचा लांबचं दाखवतात, लांबचं जवळ करून दाखवतात, काही जवळचं मोठं करून दाखवतात. पूर्वी अंजन तयार होत असायचे, एखाद्याला कमी दिसायला लागले डोळ्यात अंजन घालायचं. अंजनाने नेत्राची शक्ती काय होते? वाढते. म्हणजे काही काही अंजन तर अशी सशक्त असतात की नेत्राला जर लावले ते तर जमिनीवरचं नाही जमिनीतलं दाखवतात. पाताळीचे निधान दावी लकीर अंजन व्हावे लोचन. चष्मे असे काही निघालेले ना, काही किलोमीटरवरचं दिसतं ना. इथून चंद्रावरचं मोठ्या मोठ्या दुर्बिणी इथून तिथपर्यंत तिथलं पाहतात. पण मग सगळीच अंजन चांगली नाहीये. निवडून दाखवतात त्याला अंजन म्हणायचं, विशेष रूपाने ते दाखवतात त्याला. काही काही डोळ्याच्या काही काहीच्या डोळ्याला असं अंजन असतं की कोणत्याही माणसातला त्यांना दोष दिसतो. किती बी साधू असला त्यांच्या पुढं तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण दिसेचे ना हे प्रमाण बाद. ते म्हणतील आम्ही दाखवतो, दाखवा तुमचा कोण सज्जन आहे. त्याच्यात दोष नाही, त्याच्यातले दोष आम्ही दाखवतो. त्या गंधर्वामध्ये 2 गंधर्व होते वाटतं, पुनर्वसु गंधर्व आणि विश्वावसु गंधर्व. वक्ते बाबा सांगत आहे. तर त्याच्यातल्या एकाला अशी सवय लागली की कुठलंही व्यक्ती पाहिले की त्याच्यातले काय काढायचे? दोष काढायचे. लक्ष्मीच्या ठिकाणी 100 दोष काढले होते त्यानं. नजरच येते मी, त्यालाही अंजनच घालावं लागतं, दुसऱ्याला नाही जमत ते. पण ते बरोबर नाही ना अंजन. दुसऱ्याचे दोष जर दिसत असतील त्या अंजनामुळं तर ते अंजन काय नाही, बरोबर नाही. का बरोबर नाही? त्याच्यात आपल्याला फायदा काय? चांगलं आणि वाईट त्याच्या परिणामावर ठरत असतं. वस्तू चांगली कोणत्या वस्तूला म्हटलं जातं? जिचा परिणाम आपल्याकरता चांगला आहे, समाजाकरता चांगला आहे ती वस्तू चांगली आहे, आणि जिचा परिणाम आपल्याकरता वाईट आहे ती वस्तू काय आहे? वाईट आहे. दुसऱ्याचे दोष दिसणं हे वाईट का आहे? ज्याला दिसतात त्याचं वाटोळं करते ते दोष दिसणं. अरे दोष दिसायला लागले त्याच्याविषयीची विकृत बुद्धी निर्माण होते. मनुष्य त्याचा निंदा करतो, मत्सर करतो, आणि मग निंदा म्हणजे पापाचा कारखानाच. निंदा दुसरं काहीच करत नाही, पाप उत्पन्न करते. पाप
ज्याची निंदा केली जाते त्याच्याकरता चांगली निंदा, पण निंदा करणारा करता निंदा चांगली नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांनी निंदा करणाऱ्याला उपकारी मानलेले, फार उपकारी परोपकारी, नुसते उपकारी नाही, परोपकारी, खरे परोपकारी आहेत. कसे काय उपकारी आहेत? अहो हे स्वतःला नरकाला जातात आणि लोकाला मुक्त करतात. असो ऐस खळायचे फार आमातयाचे उपकार, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. हा, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका आणि कावारी. म्हणजे स्वतः नरकाला जातो, पण बाकीचे पापामुळे नरकाला जात असतील तर त्यांचं निवारण करतो, कारण त्यांचे पाप हे येतो. मग त्याचं पाप गेल्यावर त्याला कशाला नरकाला जावं लागतं? त्याच्यामुळे त्याला नरकाला जाऊ देत नाही, स्वतः नरकाला जातो. किती उपकारी माणूस आहे. दोष दिसण्यामुळं पतन आहे, अधःपतन आहे. आणि म्हणून दोष ज्या अंजनाने दिसतात ते अंजन चांगलं नाही. बरवा अंजन का म्हटलं तर जे अंजन डोळ्याला घातल्यानंतर मुक्त मुक्त अशा प्रकारचं जीवाला करेल. ज्याचं दर्शन झाल्यानंतर, ज्याचं ज्ञान झाल्यानंतर, ज्याला पाहिल्यानंतर जीव मुक्त होतो, त्याला दाखवणारं अंजन हे बरवा अंजन आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमादेवर विठ्ठलू दिनाचा दयाळ. अशा प्रकारचं ब्रह्म दाखवणार जे ज्ञानरूपी अंजन आहे, त्याने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. तेव्हा अशा प्रकारचं हे अंजन डोळ्याला घालावं. सत्य संतापाशी राहे एरा भयाड आहे. कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.